पावसाळ्यात होणारी अतिशय खमंग अशी ही स्क्विडची भाजी. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण काजोळ्या असतात माहिती आहे, काजोळ्या, सुक्या काजोळ्या किंवा माकल्या म्हणतो, तर त्या सुक्या माकल्याचं कालवण बनवायचं कसं ते पाहून घेणार आहोत. हे कालवण सहसा पावसाळ्यातच करतो. तर चला तर हे बनवायचं कसं ते पाहून घेऊया. हे जे सुके स्क्विड्स तुम्हाला दिसतात ते मी घरीच सुकवून घेतलेले होते. तर त्यातले 10 ते 12 मी हे सुके स्क्विड्स घेतलेले आहेत. ते आता आपल्याला गरम पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहेत. अगदी तास ते 1.5 तासासाठी आपण हे एकदम गरम उकळत्या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत, जेणेकरून हे एकदम नरम होतील, म्हणजे आपल्याला हे साफ करण्यासाठी सोपं पडेल. तर मी झाकण लावून हे 1.5 तास असंच ठेवून दिलेलं होतं. आता तुम्ही पाहू शकताय की जवळजवळ 1 तासानंतर मी हे बघितलेत, मस्त सॉफ्ट झालेले आहेत. आणि आता हे आपण एकदम स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घेणार आहोत, एकदम स्वच्छ करून घेणार आहोत. हे मी सुकवायच्या आधी स्वच्छ केलेलेच होते, पण सुकता सुकता ह्याच्यावर धूळ चिकटलेली असते, ती साफ निघावी म्हणून आपण हे गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता धुतल्यानंतर मी हे एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे. या पद्धतीने मी हे सगळे स्क्विड्स एकदम मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर मी 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. आता सुक्या मासळीसाठी आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं. त्यात मी 2 मोठे कांदे चिरून अशा प्रकारे फ्राय करून घेत आहे. या पद्धतीने कांदे फ्राय करून झाले की आपल्याला नारळ पावडर असते ती घालून घ्यायची आहे. नारळ पावडर मी 1/2 कप इतकी घेतलेली आहे आणि ती या कांद्याबरोबर मी छान अशी भाजून घेत आहे. आता हे कांदा आणि ती नारळ पावडर मी बाजूला करून घेतलेली आहे आणि त्यात 3-4 पाकळ्या मी लसणाच्या आणि एक छोटंसं आलं, म्हणजे 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या मी यात छान असं परतून घेत आहे तेलावर. आता हे सगळं छान परतलं की सगळं आपल्याला हे एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता बाऊलमध्ये काढून झाल्यानंतर हे थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता पेस्ट मी ती करून घेतलेली आहे. आता 1 कांदा मी त्याच तेलात, इनफॅक्ट मी 1 टेबलस्पून तेल मी यात अजून ॲड करून घेतलेलं आहे, म्हणजे टोटल आपण 5 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचा बारीक चिरलेला कांदा मी यात परतून घेतलेला आहे. त्यात मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. आता यात मी मोठा टोमॅटो एकदम बारीक चिरून तो सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून घेण्यासाठी मी थोडंसं मीठ यात घालून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून या सगळ्या वस्तू एकदम सॉफ्ट होतील. आता मी यात 2 वेलच्या, अगदी 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 काळे मिरी आणि 2 फक्त लवंग मी इथे घालून घेतलेलं आहे आणि तेही मी परतून घेतलेलं आहे. आता या फोडणीत आपल्याला हे आपण मगाशी बारीक कापून ठेवलेले जे स्क्विड्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे छान याचा उग्र वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे छान स्टर करत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तसं काही ते खाली बुडाला चिकटणार नाही आहे, कारण मी नॉनस्टिकचं हे भांडं घेतलेलं आहे, जाड बुडाचं भांडं आहे. तर मी झाकण लावूनसुद्धा हे अगदी लो फ्लेमवर परतून घेतलेलं आहे. आता यात मी 1 बटाटा अशा पद्धतीने बारीक कापून तोसुद्धा मी ह्यात घालून घेतलेला आहे. आता झाकण लावूया आणि 5 मिनटासाठी आपण थांबूया. 5 मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिलेलं आहे. छान हे स्क्विड्स शिजलेले आहेत. आता
आता यात आपण मगाशी वाटण करून ठेवलेलं आहे कांदा आणि नारळ पावडर याचं वाटण करून जे ठेवलेलं आहे ते घालून घेऊया. आता सुके मसाले घालूयात. इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून मी हळद पावडर घेतले, 1 टीस्पून जिरं पावडर घेतलेला आहे, 1 टीस्पून आमचा स्पेशल कोळी मसाला, पाव टीस्पून थोडंसं मी बेसन घेतलेलं आहे, 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे आणि मीठ मी चवीपुरतं घेतलेलं आहे. तर आता हे सगळं यात पहिलं एकजीव करून घेऊया आणि एकजीव करता करताच आपल्याला हे मसाले या मिश्रणामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. छान असं आपण हे शिजवून घेऊया. मिक्स करता करताच आपल्याला हे शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे. शिजवून घेण्यासाठी आणि मिक्स करण्यासाठी साधारण 1 मिनिटभर जातं. 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे मसाले ह्यात मस्त परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला किती ही ग्रेव्ही जाड हवी आणि किती पातळ हवी त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप इतका मी पाणी घालून घेतलेला आहे. आता हे आम्ही मोस्टली अशा प्रकारच्या या भाज्या म्हणजे सुक्या मासळीच्या या भाज्या ज्या असतात त्या मोस्टली आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी बनवत असतो. त्यामुळे भाकरीबरोबर आम्ही हे सहसा खात असतो. तर भाकरीबरोबर आम्ही जास्त रस्सा ठेवत नाही, तर असं जाडसरच अशी आम्ही ही ग्रेव्ही ठेवत असतो. तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाण्यासाठी असं जाडसर असलं ना का ती छान लागतं. आता यावर आपण झाकण लावून ही 8 मिनटासाठी आपण मस्त शिजवून घेऊया. 8 मिनटं झालेले आहेत. मी झाकण उघडून पाहिलेलं आहे. मस्त वास सुटलेला आहे. अतिशय सुगंध सुंदर सुटलेला आहे. तर हे आता मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि यावर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता किंवा तुम्ही असंच हे सर्व करून घेऊ शकता. तर आपण हे आता सर्व करून घेऊया. भाकरीबरोबर आपण हे सर्व करून घेऊ शकता किंवा चपातीबरोबर सर्व करून घेऊ शकता. पण चपातीपेक्षा भाकरीबरोबरच अशा प्रकारच्या या भाज्या असतात सुक्या मासळीच्या, त्या भाकरीबरोबरच छान लागतात. तर माझी ही तांदळाची आणि तांदूळ, नाचणी, ज्वारी अशी मिक्स ही 5 ग्रेन अशी भाकर आहे. तर त्या भाकरीबरोबर ही भाजी मी सर्व करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय.